नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला तुमचं स्वागत करतो आणि आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्या व्हिडिओत 1 ते 7 पाठांची आपण आज रिव्हिजन करून घेणार आहोत। म्हणून तुमचं लक्ष सर्वांचं इकडे असलं पाहिजे, म्हणजे बोर्डाकडे असलं पाहिजे, कारण प्रश्न हे मी प्रत्येक टॉपिक वरचे म्हणजे प्रत्येक पाठावरचे 2-2, 3-3 प्रश्न घेतलेले ते तुम्हाला समजावून देतोय। पहा या ठिकाणी पहिला पाठ आहे आंतरराष्ट्रीय व देवनागरिकी संख्याचिन्हे। मग आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजी अंक। मग इंग्रजी अंक तुम्हाला माहित आहे 0 पासून तर 9 पर्यंत। त्याच पद्धतीने देवनागरिकी म्हणजे मराठी अंक 0 पासून तर 1, 2 असे 9 पर्यंत हे तुमच्या लक्षात आहे। मग ह्या ठिकाणी प्रश्न काय सांगितलेला आहे तो समजून घेऊया। अशा प्रकारचा प्रश्न आला तर तो तुम्हाला सोडवता यायला हवा। 725 अधिक 1250 वजा पावशे सोडवल्यास मिळणारे अचूक उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कोणते येईल? आता आंतरराष्ट्रीय सांगितलेले आहे, आंतरराष्ट्रीय म्हणजे काय? इंग्रजी अंक। मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं बघूया 725। मग 725 या पद्धतीने लिहितात 725। मराठीत जर लिखाण केलं तर ह्या पद्धतीने। नंतर पुढे सांगितले 1250। या ठिकाणी 1250 1200 म्हणजे बघा इकडे तुम्हाला समजावून दिलेले आहे 100 चे 4 भाग केले तर 25 चे 4 भाग होतात आणि त्याला 1 भाग म्हणजे पाव भाग। 100वर पाव भाग ठेवला म्हणजे ते 125, 250, 350 असे होतात। आणि या ठिकाणी सांगितले 1250। मग 1250 म्हणजे या पद्धतीने यांची बेरीज सांगितलेली आहे। इथं मराठी अंक यांची जर बेरीज केली 5 आणि 5 0 हा चला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5, 7 आणि 2 9 आणि 1 हे आल्यानंतर पावशे म्हणजे काय? 25 याच्यातून वजा करायचे। याच्यातून 25 वजा करूया। मला सांगा 50 मधून 25 गेले तर किती उरतात? 25। हे 9 आणि हे 1 आणि हे सांगितले आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कोणते येईल? आंतरराष्ट्रीय म्हणजे काय? इंग्रजी अंक। मग इंग्रजी अंकात 1925 पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। ह्या पद्धतीने सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे समजून घ्यायच्या आहेत। पुढचा प्रश्न बघूया, दुसरा काय सांगितलेला आहे? राहुलने 12.5 लाख रुपये रक्कम बँकेत ठेवली। 3 महिन्यानंतर त्याने बँकेत शिल्लक पाहिले तर 9,75,000 शिल्लक होती। तर त्याने 3 महिन्यात खर्च केलेली रक्कम देवनागरिकी संख्या चिन्हात लिहिलेला अचूक पर्याय निवडा। सर असे प्रश्न हो तुम्हाला काठीण्य पातळीचे पण आणि सोपे प्रश्न येऊ शकतात। तर पहा या ठिकाणी, आणि आजचा व्हिडिओ जर मोठा होत असेल विद्यार्थी मित्रांनो तर घाई करू नका, फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण आजचा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो। बघा राहुलने 12.5 लक्ष, आता 12.5 म्हणजे काय? या ठिकाणी इंग्रजी अंक येतो हे 12, लक्ष म्हणजे काय? लाख, त्याच्यावर 5 शून्य येतात आणि या ठिकाणी 12.5 सांगितलेलं आहे म्हणून 50,000। किती हजार? 50,000। हे झाले बघा 12.5 लक्ष। त्याच्यातून त्याने बँकेतून किती? 9,75,000 शिल्लक होती। मग 9 लक्ष आणि 75,000 हे शिल्लक होते, तर त्याने किती रुपये खर्च केले आणि ते देवनागरिकी संख्येत आपल्याला लिहायचंय। शून्यातून 0 गेले, या ठिकाणी 0, ह्या ठिकाणी 0। आता इकडनं 1 घेतला, इथं झाले 10, इथं उरले 4। 10 मधून 5 गेले 5, 4तून 7 जात नाही, पुन्हा इकडनं 1 घेतला, इथं उरले 1। 14 मधून 7 गेले 7, 1तून जात नाही 9 म्हणून इकडे 1 घेतला, इथं झाले 11, इथं उरले 0। 11 मधून 9 गेले 2, 2,75,000। आता हे लिहायचे देवनागरिकीमध्ये। मग आता या ठिकाणी हे नाही, ही संख्या खूप मोठी आहे म्हणून हे पण नाही। आता देवनागरिकी म्हणायला गेली तर 2 ही इंग्रजीत आहे म्हणून हे पण नाही।
मग 2,75,000, 2,75,000 पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा ह्या टॉपिक नुसार असाही प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. हा नवीन एक प्रश्न तुमच्यासाठी आणलाय. हा कसा सोडवायचा बघा. या ठिकाणी काय दिले, एकक, दशक, शतक आणि हजार दिलेले. या ठिकाणी पण तसंच दिलेलं आहे. ह्या संख्येतून ही संख्या वजा करायची. चिन्ह कसं दिलंय, वजा बाकीचं. मग मिळणारे अचूक उत्तर देवनागरिकी लिपीत दिलेला पर्याय निवडा. देवनागरिकी म्हणजे काय, मराठी अंकात आपल्याला शोधायचंय. मग याचे तुम्हाला अंक सुरुवातीला लिहून घ्यायचे. या ठिकाणी 4 आहेत म्हणून 4 लिहिले. इथं 2 गोल आहेत म्हणून 2. या ठिकाणी 5 आणि इथं 3. इथून वजा करायचे. या ठिकाणी 2, नंतर इथं 4, नंतर 5 आणि नंतर 4. आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही म्हणून हे झाले इथं 13. कारण इकडे एक कॅरी घेतला, इथं उरले 4. 13 मधून 4 गेले, मराठीत सांगितले म्हणून अंक मी मराठीत लिहितो. हे इंग्लिश मध्ये खाली उत्तर लिहिताना मराठीत, कारण आपल्याला देवनागरिक सांगितलेलं आहे. मग उरले 9. 4तून 5 जात नाही, इकडे घेतला, इथं उरले 11, सॉरी 1. 14 मधून 5 गेले, पुन्हा 9. 1तून 4 जात नाही म्हणून इथं झाले 11, इथं उरले 3. 11 मधून 4 गेले 7, 3तून 2 गेले 1. 1799. 1799 पर्याय क्रमांक 2. ह्या पद्धतीचे अशा टाईपचेही प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. पुढचा जो पाठ आहे तो आहे दुसरा, 5 अंकांपर्यंत संख्यांचे वाचन व लेखन. मग 5 अंकापर्यंत संख्यांचे वाचन आणि लेखन तुम्हाला करता यायला पाहिजे. म्हणजे लिहिता पण यायला पाहिजे आणि तो दिलेली जी संख्या असेल ती वाचता यायला पाहिजे. आता या ठिकाणी बघा, एका महिला बचत गटाने रुपयांच्या ठेवी, आता ही संख्या आपल्याला शोधायची म्हणून ती वाचन केली नाही. रुपयांच्या ठेवी जमा केल्या, या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही. मग हे तुम्हाला जर वाचता आले तरच तुम्हाला उत्तर शोधता येईल. मग या ठिकाणी काय आहे, ती संख्या तुम्हाला वाचता यायला पाहिजे. ती वाचता येण्यासाठी तुम्हाला पर्याय पण लक्षात घ्यायचे. काय सांगलेलं आहे बघा, 78,000. मग हे 78,000 आहेत का, हे 78 वरती 500, मग 78,000 म्हणजे हे बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला काय सांगितले, या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही. 78,500, 78,500 हे पण बरोबर आहे. 785 शतक, आता 700 लिहिले, 785 हे लिहिले 85, 785 आणि शतक. शतक वर किती शून्य येतात, 2. शतक वर 2 शून्य दिले. मग ह्या ठिकाणी ही संख्या आणि ही संख्या बरोबर आहे म्हणजे 3 पण बरोबर. चुकलं काय, पर्याय क्रमांक 4. 785 दशक, आता हे लिहिले 700 आणि 85 हे लिहिले 85. दशक वर 1 शून्य येतो. ही संख्या आणि ही संख्या बरोबर नाही म्हणजे पर्याय क्रमांक 4 चुकीचे, ते आपल्यासाठी बरोबर. पुढचा प्रश्न आहे बघा, या ठिकाणी काय सांगलेले, मी पुस्तकातून जे महत्वाचे ह्या पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात मी असेच प्रश्न घेतलेले आहेत. 25,000 ही संख्या अंकात कशी लिहावी. 25,000 मग या ठिकाणी काय सांगले, पावणे म्हणजे 25 ला पाव भाग कमी म्हणजे 24,000 च्या पुढं 75 कुठे आहे. आता हे 24,500 आहे म्हणून येणार नाही, हे 25,000 येणार नाही. आपल्याला 25,000 म्हणजे 25 ला पाव भाग कमी. 24,775 पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. कारण 24,000 25,000 म्हणजे 25,000 झाले, हे आहेत 25,000 पर्याय क्रमांक 3. पुढचा टॉपिक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यात एवढं काही सांगण्यासारखं नाही म्हणून प्रश्न एक एक दोन दोन महत्वाचे तुमचे रिव्हिजन करून देतोय. पुढचा पाठ काय, अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी. आता अंकांची दर्शनी, मग दर्शनी किंमत म्हणजे काय, तर बघितल्या क्षणी आपल्याला जो अंक दिसतो. आता या ठिकाणी बघा 3, 4, 5 किंवा 3 असं दिलं असेल आणि तुम्हाला जर रेष 4च्या खाली दिली
अंडरलाईन केलेला किंवा ज्याच्या खाली रेषा दिलेली त्याची दर्शन किंमत, दर्शन म्हणजे काय बघताय तुम्ही 4. म्हणजे एखाद्या मंदिरात दर्शन घ्यायला गेल्यानंतर तुम्हाला जे देव किंवा देवी दिसतात आपण त्याच नाव घेतो, तसंच जो अंक तो दर्शनी म्हणजे बघितल्या क्षणी जे आपल्याला दिसतोय तो अंक, मग त्याची जागा नाही, मग तो अंक काय मिळाला 4. नंतर काय स्थानिक किंमत, मग स्थानिक किंमत म्हणजे काय, स्थान म्हणजे त्याची बसायची जागा, स्थान म्हणजे काय त्याची बसायची जागा. आता या ठिकाणी 4 ची बसायची जागा काय दिली, 4 जसाच तसा, त्याचा नंतर 2 अंक आहे म्हणून 2 0. हे झाले 4 ची स्थानिक किंमत म्हणजे ती झाली 400. ह्या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. आणि नंतर दिले विस्तारित मांडणी, विस्तारित म्हणजे एक्सपॅन्डेड फॉर्म. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो 3 4 2 1 असं लिहिलं मी. मला सांगा याचं तुम्हाला विस्तारित मांडणी लिहायची, तर 3 हा जसाच तसा, त्याच्यानंतर 3 अंक आहे म्हणून 3 0 अधिक 4 जसाच तसा, 4 नंतर 2 अंक आहेत म्हणून 2 0 अधिक नंतर 2 जसाच तसा, 2 नंतर 1 अंक आहे म्हणून 1 0 अधिक 1 हा जसाच तसा. ही झाली वरच्या संख्येची विस्तारित मांडणी. आणि या विस्तारित मांडणीवरून तुम्हाला संख्याही तयार करता यायला हवी. आता आपण बघूया या ठिकाणी प्रश्न काय सांगितलेला आहे. या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती, स्थानिक म्हणजे काय बसायची जागा. मग आता या ठिकाणी ह्या 9 आणि ह्या 9, मग हा 9 लिहिला मी जसाच तसा, त्याच्यानंतर 1 2 3 4 5 अंक होते म्हणून 5 0 दिले, नंतर हा 9 जसाच तसा, यांचे काय सांगले किमतींची बेरीज किती, यांची बेरीज केली, इथं आले 9 0 0 0 0 9. या ठिकाणी असं उत्तर आपल्याला बघायचंय. मग बघत असताना विद्यार्थी मित्रांनो 1 2 3 4 दोघी 9 मध्ये 4 शून्याचा अंतर असलं पाहिजे, गॅप असला पाहिजे. इथं 3च आहे म्हणून येणार नाही. 1 2 3 4 म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या पद्धतीने विचार करून आपण लवकर प्रश्न सोडवू शकतो. पुढचा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे. 90,009 ही संख्या लिहिताना दोन्ही 9च्या मध्ये 1 शून्य जास्त लिहिला गेल्यास उत्तर कितीने चुकेल, योग्य पर्याय निवडा. बघा हा प्रश्न आणखी वेगळा दिलेला आहे, वेगळ्या पुस्तकातून घेतलेला आहे, तुमच्या पुस्तकात नाही. म्हणून नवीन प्रश्न आणि कसे येऊ शकतात, म्हणजे येणारा प्रश्न जर असा आला तर तो तुम्हाला सोडवता यायला पाहिजे. अशाच प्रश्नांचा विचार करून मी तो आज तुम्हाला सोडून देत आहे, म्हणून तुमचं लक्ष इकडे असलं पाहिजे. 90,009 मग आता या ठिकाणी लिहिता यायला पाहिजे 90,000, हजारवर 3 शून्य, मग हे 3 शून्य आणि 9 सांगितलंय म्हणून तो 9. 90,009 ही संख्या लिहिताना दोन्ही 9च्या मध्ये 1 शून्य जास्त लिहिला गेला. आता याच्यात 1 शून्य जास्त लिहिला गेला, मग आता मी काय करतो, आता थांबा 2 मिनिटं इकडे लिहितो. 90,009 याच्यामध्ये 1 शून्य जास्त म्हणजे हा 9 जसाच तसा, 1 हा शून्याच्या वर 2 याच्यावर 3 आणि 1 शून्य जास्त म्हणून तो इकडे आणि हा 9 पुढे गेला. आता याच्यात काय सांगितलंय ते लिहिला गेला, उत्तर कितीने चुकेल, मग चुकेल म्हणून वजाबाकी करायचं. 9तून 9 गेले 0, 0तून 0 गेले 0, या ठिकाणी सर्व शून्य येतील. आता या ठिकाणी वरती 0 इकडे घेतला 1, इथं उरले 8, 10तून 9 गेले 1 आणि हा या ठिकाणी 8. आता या ठिकाणी आपल्याला उत्तर शोधायचंय की 8 10 3 0, इथं नाही इथं नाही, 8 10 3 0 पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. म्हणजे ज्या वेळेस काय तुम्हाला वाचता नाही आलं तरी तुम्ही उत्तर या ठिकाणी शोधू शकतात, पण तुम्हाला संख्यांचं वाचन करता यायला पाहिजे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज असं भरपूर आहे, पण तुम्हाला 5 ते 6 अंकीपर्यंत तरी व्यवस्थित वाचन यायला हवं. पुढचा प्रश्न बघू या ठिकाणी. बघा विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न मी मुद्दामून वेगळे घेतलेले, याची एक ट्रिक तुम्हाला मी आज सांगणार आहे. जर असे प्रश्न आले तर ते तुम्ही लगेच क्विकली कसे सोडवायचे पहा. या ठिकाणी या 5 अंकी संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 7,200 आहे,
तर स्टारच्या जागी येणारा पर्यायातील अंक कोणता? मग आता बघा या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, 7200 एवढा त्यांच्यात काय दिलेला आहे फरक, कशामध्ये, ह्या संख्येमध्ये. आता या ठिकाणी स्टार स्टार 7 आणि 5, मग या ठिकाणी 7 8 9 6 काय घेणार, तर बघा जो फरक दिलेला असतो विद्यार्थी मित्रांनो, त्या फरक मधला शेवटचा अंक बघायचा, डावीकडून पहिला उजवीकडून शेवटचा. मग डावीकडून पहिला अंक काय दिसतोय तुम्हाला, 7. मग डावीकडून पहिला अंक 7, तर त्या 7 मध्ये 1 मिळवायचा, किती झाले 8. मग या ठिकाणी उत्तर येईल 8, इथं 8 इथं 8. मग आता 8 8 दोघी ठिकाणी येणार आहे, म्हणून असं पर्यायामध्ये आपल्याला कुठे पर्याय क्रमांक 2 काय येईल, मग तिथं 8. किती सोपं होतं, म्हणजे विचार केला तर खूप प्रश्न सोपे आहेत. मग आता पुढे ह्याच पद्धतीने आता बघा तुम्हाला येते का, सोडवा बरं. या 6 अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक, आता पुन्हा फरक दिलेला आहे, 89,910 आहे, तर ती संख्या कोणती? मग मी तुम्हाला सांगितलेलं आहे 89,000 या ठिकाणी दिलं 89,910 आणि आपल्याला संख्या दिली इथं स्टार 00 स्टार 4. सर मग आता ही ट्रिक तीच ट्रिक इथं वापरायची का, तर हो. मग आता सगळ्यात महत्वाचं ट्रिकच्या अगोदर मी काय करतोय लक्ष द्या, या ठिकाणी स्टार या ठिकाणी स्टार, म्हणजे डावीकडून दुसरा आणि उजवीकडून दुसरा दोघी अंक काय असले पाहिजे, सारखे अंक असले पाहिजे. या ठिकाणी इथं आणि इथं सारखे दिलेले 2 0, इथं आणि इथं सेम दिलेलं आहे, इथं आणि इथं पण दिलंय, इथं इथं पण दिलेलं आहे. मग इथं 2 0 नाही, हा गेला यांच्यात आहे, तर आता काय विचार करणार, पुन्हा आपला नियमकडे वळूया. इथं दिलाय शेवटी 8, 8च्या पुढचा अंक 9, मग या ठिकाणी येईल 9, इथं पण येईल 9. मग आता ही संख्या तयार होते 29. आता इथं 29 नाही, इथं नाही, इथं 29 आणि शेवटची 94, पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे बघा, या ठिकाणी कशा पद्धतीने सोडवायचा. सर सोडवता येईल आम्हाला, येईल का, पण या प्रश्नात काय सांगले ते समजून घ्या. या 5 अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतींचा गुणाकार 81,8100 आहे, तर ती संख्या कोणती. आता त्यांचा गुणाकार इथं दिलेला गुणाकार, आपण ते फरक होता. आता बघूया या ठिकाणी 3 7 स्टार 4 आणि स्टार, म्हणजे स्टार आणि स्टारच्या जागी समान अंक असला पाहिजे. इथं आहे, इथं समान अंक आहे का, नाही, इथं समान अंक आहे, इथं नाही. आता 1 आणि 3 उरलंय. गुणाकार, आता या ठिकाणी गुणाकार करायचा आहे. मग या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिलंय 81. 81 हा कोणाचा वर्ग आहे ते शोधायचं, तर 81 हा 9चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे, 9चा वर्ग आहे. मग इथं 9 नाही येणार. मग आणखी कोणत्या पद्धतीने शोधू शकतो, 81 9चा वर्ग, इथं 9, इथं नाहीये, इथं 9 दिलेला आहे. बघा या ठिकाणी 9 नाही, इथं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 देऊ. कारण का, मी काय शोधलं 81, कोणाचा वर्ग आहे, 9चा, मग 9चा वर्ग आहे 81, म्हणजे या ठिकाणी काय मिळालं मला, इथं 9 इथं 9. मग असं कुठं दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून योग्य उत्तर त्याचा पर्याय क्रमांक 3. गुणाकार आला तर ह्या पद्धतीने तुम्ही सोडवायचं आहे. पुढचं आहे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. आता पुढचा जो पाठ आहे मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. मग याचा तो विद्यार्थी मित्रांनो मोठ्यात मोठी, मग आता तुम्हाला मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करता यायला हवी दिलेल्या अंकांपासून. आता या ठिकाणी 2 3 4 दिलंय, याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा. सर दिलेले अंक 3 आहेत, मोठ्यात मोठी संख्या, मग तुम्हाला त्या ठिकाणी सांगतील 4 अंकी तयार करा, 5 अंकी तयार करा. मग या ठिकाणी जर सांगितलं 5 अंकी तयार करा, मग 5 अंकी तयार करा, दिलेले अंक 3, तर जो अंक या ठिकाणी आहे मोठा
तो पुन्हा पुन्हा आपण वापर करू शकतो, कारण या ठिकाणी असा उल्लेख केलेला नसेल की एकचदा वापरा का दोनचदा वापरा. आता प्रश्नांकडे वळूया. बघा काय सांगितलेलं आहे. हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली 5 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता या ठिकाणी दिले 3, 5 आणि 7 या अंकांचा वापर करून पुन्हा पुन्हा वापर करून मग मला सांगा मोठी संख्या तयार करायची. कोणती संख्या? मोठी. मग मोठा याचाच अंक काय? 7. मग या ठिकाणी लिहिला 7. दिलेला अंक 3. 3 मध्ये आणखी 2 मिळवले तर 5 अंक होतील. मग ते 2 अंक जे मिळवायचे ते 7 घेऊया. आणखी एक वेळेस घेतले 7. याच्यातला मोठा अंक 5 नंतर 3. आता हे उत्तर आपल्याला शोधायचं आहे. इथं दिलंय पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणजे याचं योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 1. पुढचं बघा काय सांगलेलं आहे. हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्येत 0 हा अंक किती वेळा येईल? बघा विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न आहे तर दिलेले अंक किती? 3. म्हणजे 0 अंक विचारलेला किती वेळा येईल? मग 0 ऑलरेडी 1. मग आता या ठिकाणी सर्वात लहान 5 अंकी, मग 5 अंकी तयार करण्यास 0चाच वापर करावा लागेल. बघा 2 0 0 0 6. आता ही झाली 5 अंकी सर्वात लहान. मग या ठिकाणी किती वेळेस वापर झाला? 3 वेळेस. जसा 7चा 3 वेळेस झाला होता तसा 0चा 3 वेळेस, कारण लहान संख्या तयार करायची. 0 जर सुरुवातीला घेतला आणि असं लिहिलं तर हे फक्त 26 आहे. अगोदर जर 0 असतील तर त्याला किंमत राहत नाही. नंतर जर 0 लावले शेवटी तर त्याला किंमत असते, ती किंमत वाढत जाते. पुढचा प्रश्न बघूया काय सांगले. संख्यांची तुलना चढता उतरता क्रम. बघा तो पाठ सोपा होता म्हणून मी त्याच्यावरचे 2च प्रश्न घेतले. संख्यांची तुलना चढता व उतरता क्रम. मग तुलना करणे म्हणजे काय? तो लहान मोठेपणा ठरवणे. मग याचा लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे. नंतर चढता व उतरता क्रम, असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डर, म्हणजे तुम्हाला चढता क्रम आणि उतरता क्रम पण मांडणी करता यायला हवी. हा एक वेगळा प्रश्न घेतला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी. सर असा प्रश्न, हो असा प्रश्न आला तर कशा पद्धतीने सोडवायचा? पहा इथं काय सांगितलेलं आहे. अशी खून दिली च्यापेक्षा मोठा. च्यापेक्षा म्हणजे काय? या ठिकाणी 1 असेल किंवा 4 असेल किंवा 5 असेल. च्यापेक्षा म्हणजे याच्यापेक्षा मोठा. मग याच्यापेक्षा मोठा, मग ही खूण काय असेल? याच्यापेक्षा मोठा, म्हणजे इकडचा अंक काय? याच्यापेक्षा मोठा आहे असं त्याचं सांगणं आहे. म्हणजे ही खूण काय आहे? बरोबर. आणि आपल्याला काय शोधायचंय? अयोग्य म्हणजे चुकीचं. पुढे बघूया दुसरं काय आहे. च्यापेक्षा लहान. च्यापेक्षा म्हणजे काय? याच्यापेक्षा. इथं जो अंक दिलाय तो 8 असेल 9 असेल 10 काही दिला असेल. याच्यापेक्षा लहान, मग या ठिकाणी 3 2 5 6 काही असू शकतो. मग मला सांगा ही खूण इकडे दिली म्हणजे याच्यापेक्षा लहान. याच्यापेक्षा लहान म्हणजे ही खूण बरोबर आहे. हा मोठा, याच्यापेक्षा ही लहान, हे पण बरोबर. इथं काय सांगितलंय? बरोबर म्हणजे दोन्ही समान. म्हणजे काय? इथं 8 असेल तर इथे 8, इथं 4 असेल तर इथे 4. ही खूण काय दर्शवते आपल्याला? दोघींना सेम सारखं. चला आता उत्तर चुकलं काय? मग पर्याय क्रमांक 4, कारण हे पण बरोबर आहे. मग म्हणजे च्यापेक्षा कमी म्हणजे काय? अशी खूण आहे याच्यापेक्षा इकडची संख्या कमी. आता याच्यापेक्षा ही संख्या कमी, जर इकडे 2 टोकं दाखवले तर याच्यापेक्षा ही काय असली पाहिजे? मोठी. पण त्यांनी काय सांगितलंय? कमी, म्हणून हे चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 असं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न बघा आणखी यात काय सांगितलेले विद्यार्थी मित्रांनो. ह्या ठिकाणी आपल्याला संख्या दिली आहे आणि स्टारच्या जागी कोणता अंक असेल असं विचारलंय. हे प्रश्न तुम्हाला येतात सोडवता, हे सोपे आहेत. या ठिकाणी ही बाजू मोठी दिलेली 7 9 6 8 9. आता पहा 7 9 7 9 आणि शेवटी 8 8 8 9. इथं ही संख्या काय? मोठी आहे. मग आता सगळ्यात महत्वाचं इथं 6 दिलेला आहे आणि याच्यापेक्षा ही संख्या मोठी दिली, म्हणजे 6 पेक्षा इथं अंक मोठा अंक असला पाहिजे. 7
8, 9 कोणते अंक असले तरी चालतील. हा लहान, हा 6 आहे, हा येणार नाही. उरलं काय? पर्याय क्रमांक 7, कारण 6 पेक्षा मोठा अंक असला पाहिजे. पुढचं काय दिलेलं आहे बघूया. या संख्येत चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या यापेक्षा मोठी होईल. आता बघा, या ठिकाणी 6, 3 वेळेस 6 आलेले आहेत, खाली पण 3 वेळेस 6 दिलेले आहेत, शेवटी 7 आहे, इथं पण शेवटी 7 आहे. मग आता या ठिकाणी काय सांगले? पेक्षा मोठी म्हणजे ही संख्या काय असली पाहिजे? मोठी. संख्येत चौकटीच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे ती संख्या या संख्येपेक्षा मोठी होईल. म्हणजे या ठिकाणी 8, 8 पेक्षा मोठी संख्या इथं काय? 9. इथं जर 9 लिहिला तर ही संख्या काय झाली? मोठी. पुढचा जो पाठ आहे तो या ठिकाणी बघा, तो पाठ छोटा होतो म्हणून त्याच्यातले 2-3 प्रश्न घेतले. आता या ठिकाणी काय सांगितले? 1 ते 100 या संख्यांवर आधारित प्रश्न. आता 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न आहेत. मग तुम्हाला 1 ते 100 संख्यांवर हे जो तक्ता दिलेला आहे हा तुमचा लक्षात असला पाहिजे, पाठ असला पाहिजे, तर याच्यावरचे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. नाहीतर याच्यावर जर एक प्रश्नही आला तर गेले तुमचे 2 मार्क. सर असं का म्हणतायत? मग लक्षात ठेवा, हे तुमचं काम, कारण येणार 4-5 दिवसांवर तुमचा पेपर आलेला आहे. 1 ते 100 पर्यंत संख्या लिहिताना 0 ते 9 यामधील प्रत्येक अंक किती वेळा येतो? आता किती वेळा येतो म्हणजे काय? पुन्हा पुन्हा येणारा अंक, पुन्हा पुन्हा. मग या ठिकाणी अंक दिलेले आहेत, किती वेळा येतो ती वारंवारता म्हणजे पुन्हा पुन्हा. 0 हा अंक 11 वेळेस येतो, 1 हा अंक 21 वेळेस येतो, 2 हा अंक 20 वेळेस येतो, 3 हा अंक 20 वेळेस येतो. मग लक्षात काय ठेवणार? तर 2 पासून तर 9 पर्यंत प्रत्येक अंक हे 20 वेळेस येतात. किती वेळेस येतात? 20 वेळेस येतात. आणि 0 हा 11 वेळेस, 1 हा 21 वेळेस, म्हणजे पुन्हा पुन्हा तो येत असतो. तर कुठं? 1 ते 100 हे अंक लिहित असताना. पुढे दिलेले 1 ते 100 मधील 2 अंकी संख्या म्हणजे 10 ते 99 पर्यंत संख्या लिहिल्या असता 0 ते 9 मधील प्रत्येक अंक किती वेळा येतो ते दर्शवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी ह्या तक्ता माहित असला पाहिजे. म्हणजे 2 अंकी संख्येत हे अंक किती वेळा येतात ते तुम्हाला विचारू शकतात. आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट आठवली विद्यार्थी मित्रांनो, मला समजवत असताना, हे वेळेस विचारलेले, पण तुम्हाला जर संख्या विचारल्या तर बघा मी काय सांगतोय, 0 हा किती वेळेस येतो? तर 11 वेळेस येतो. मग तुम्हाला विचारलं 0 हा 1 ते 100 मध्ये 0 हा अंक असलेल्या संख्या किती? बघा संख्या. मग या ठिकाणी इथं लिहितो 100. 100 मध्ये किती वेळेस येतोय 0? 2 वेळेस. पण ती संख्या एकच आहे, ती संख्या एकच आहे, एवढं लक्षात असू द्यायचं. पुन्हा या ठिकाणी 1 हा अंक किती वेळा येतो? तर 21 वेळा येतो. मग संख्या विचारल्या तर 11 मध्ये पुन्हा पुन्हा येतो, त्याला 1 पुन्हा कमी होईल, या ठिकाणी पुन्हा येतील 20. मग या ठिकाणी 2 हा अंक किती वेळेस येतो? 2 हा अंक 20 वेळेस येतो. मग संख्या विचारल्या तर 2 हा अंक असलेल्या संख्या किती 1 ते 100 मध्ये? तर जर 22 मध्ये पुन्हा पुन्हा येतो, मग ही तर एकच संख्या आहे, मग हे 2 वेळेस न पकडता एकच वेळेस पकडले जाईल. म्हणजे याच्यातून 1 मायनस झाले तर किती झाले? संख्या विचारल्या तर 19. लक्षात असू द्यायचंय. पुढे 2 अंकी संख्येत हा तक्ता जो दिलेला आहे हा पण तुम्ही समजून घ्यायचा, वाचन करून घ्यायचंय. 0 9 वेळेस, 1 19 वेळेस, 1 पासून तर 9 पर्यंत 19 वेळेस येतात 2 अंकी संख्येत. आता बघा त्याच्यावरचे प्रश्न आहेत, हे प्रश्न तुमचे झाले पण असतील किंवा बघितल्याने तुम्हाला आठवत पण असतील. बघूया बरं काय आहे. 1 ते 100 पर्यंत संख्यांमध्ये किती समसंख्या आहेत? सांगा विद्यार्थी मित्रांनो. समसंख्या, तुमचे उत्तर माझं उत्तर बरोबर आलं का बघा बरं. तर समसंख्या किती आहेत? 50. आणि विषम संख्या विचारल्या तर त्याही 50. लक्षात असू द्यायचंय. आणि तुम्हाला प्रश्न असंही येऊ शकतो, 1 ते 100 मध्ये
एक अंकी संख्येत समसंख्या किती, एक अंकी संख्येत विषम संख्या किती, किंवा सर आणखी काय सांगतायत, किंवा 41 ते 60 मध्ये समसंख्या किती, विषम संख्या किती, असे प्रश्न येऊ शकतात. किंवा 81 ते 100 मध्ये समसंख्या किती, विषम संख्या किती, काय विचारतील सांगता येत नाही. म्हणून ह्या गोष्टी तुमच्या पाठ किंवा लक्षात असल्या पाहिजे. पुढचा प्रश्न काय दिला आहे, 1 ते 100 या संख्यांमध्ये 7 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो. जास्तीत जास्त वेळा, वेळा म्हणजे पुन्हा पुन्हा विचारलंय. 1 ते 100 या संख्येत 7 हा अंक किती वेळेस येतो, तर 20 वेळेस येतो. मी तुम्हाला मागे सांगितलं होतं 2 ते 9 दिलेलं आहे, 2 ते 9 पर्यंत प्रत्येक अंक किती वेळेस येतो, 20 वेळेस. आणि जर संख्या सांगितल्या तर 19 वेळेस. लक्षात असू द्यायचं विद्यार्थी मित्रांनो. या संख्येमध्ये 7 अंक जास्तीत जास्त किती वेळेस झाला तो प्रश्न. आता पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, 23 ते 75 पर्यंत संख्या लिहिल्या असत्या त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी 4 हा अंक असेल. मग एकक स्थानी लक्षात ठेवायचं युनिट प्लेसला. मग 23 ते 75 सांगितलंय, 23 ते 75 मराठी अंक घेतलेले आहेत. मग सुरुवातीला आपल्याला काय विचारलेला आहे, 4 अंक. 24 एक वेळेस किती संख्या एकस्थानी 4, आता एकस्थानी हा मिळाला 1. नंतर 34 एकस्थानी 1 वेळेस. नंतर 44 1. नंतर 54 1. नंतर 64 एक वेळेस. 65च्या अगोदर 74 येतं 1. 1 2 3 4 5 6 पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. जर त्यावेळेस तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे एक तुम्हाला समजून घेण्यासाठी, त्यावेळेस असं नाही तर तुम्हाला वेगळे प्रश्न येऊ शकतात. आता इथं असं दिले तुम्हाला ते सांगतील 21 ते काय घेऊ, 21 ते 42 ह्या संख्यांमध्ये दशक स्थानी 2 अंक किती वेळेस येतो असं विचारतील. किंवा हो सर हो विचारू शकतात, किंवा 4 हा अंक एका स्थानी किती वेळेस आहे, किंवा 5 अंक एका स्थानी किती वेळेस येतो. किंवा असं विचारू शकतात की 21 ते 62 याच्यात 3 हा अंक किती वेळेस येतो, वेळा किती वेळेस येतो म्हणजे पुन्हा पुन्हा येतो, ते तुम्हाला विचारू शकतात. असे याच्यावर भरपूर प्रश्न विचारू शकतात तुम्हाला. नंतर बघा या ठिकाणी एक प्रश्न मी आणखी घेतलेला आहे, बघूया या ठिकाणी काय आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 100 पर्यंत एकूण किती वर्ग संख्या आहेत असा प्रश्न पण विचारू शकतात. ते काय विचारते सांगतात नाही, म्हणून आपली तयारी असली पाहिजे, म्हणजे तुमच्या वर्ग संख्या पाठ असल्या पाहिजे. 1 ते 100 पर्यंत एकूण किती वर्ग संख्या आहे. मग आता ते शोधण्यासाठी मग तुमचं लक्षात 100 तर येणार नाही, 25 येणार नाही, 10 येतील का 9, 10 येतील का बघा, का 9 येतील बघा. 1चा वर्ग 1, 9चा वर्ग 81 आणि 10चा वर्ग 100 म्हणजे 10 पर्यंत येत आहेत. म्हणजे संख्या तुम्हाला कळलंय 9 येणार का 10. काय गोष्टी समजून घ्या माझं काय सांगायचंय तर. हा म्हणजे का तुम्हाला पण तर काहीतरी विचार करायला पाहिजे, म्हणजे व्हिडिओ इकडे तिकडे लक्ष, व्हिडिओ बघत असताना तुमचं जायला नको. म्हणून काही गोष्टी तुमच्यासाठी पण लक्ष देऊन समजून घ्या. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, 1 ते 100 संख्यांमध्ये 2 अंकी संख्यांमध्ये दशक स्थानी 0 हा अंक असणाऱ्या एकूण संख्या किती. आता मला याचं उत्तर तुम्ही कळवायचंय. तुम्हाला ही काही काम असलं पाहिजे, म्हणजे व्हिडिओ नेमकं खरंच बघतायत का पप्पाने किंवा मम्मीने सांगितलं बेटा अभ्यास कर, रिव्हिजन आहे म्हणून अभ्यास करतायत, ते मला कळायला हवं का नाही. चला मग याचं उत्तर तुम्ही सांगा. पुढचा बघूया एक प्रश्न, इथं आणखी खाली लपवून ठेवलेला होता मी, काय सांगितले बघूया. 1 ते 100 या संख्यांमध्ये जुड्या मूळ संख्या एकूण किती आहेत. मग मूळ संख्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे. जो पुढचा पाठ आहे आपला सम विषम मूळ संयुक्त संख्या, तो जर वेळ आहे तर घेऊन टाकतो, किंवा नसेल तर बघतो मी थोडं आता काय आहे. या संख्यांमध्ये जुड्या मूळ संख्या एकूण किती. मग जुड्या म्हणजे काय,
ते तुम्हाला माहित असल्या पाहिजे. याचं उत्तर मी सांगून देतो, जर पेपरात आलं तर लिहिता यायला पाहिजे. 8 ह्या जुड्या मूळ संख्या आहेत. म्हणजे काय, तर त्या मूळ संख्या असल्या पाहिजे, त्या मूळ संख्या असल्या पाहिजे आणि त्यांच्यामध्ये एक अंकाचा गॅप असला पाहिजे. आता उदाहरणार्थ 2, 3, 5, 7 ह्या मूळ संख्या आहेत. याच्यामध्ये एकही गॅप नाही. 3 आणि 5 दोघी मूळ संख्या आहेत. याचा 4चा गॅप आहे. म्हणजे हे काय झाला, जुड्या मूळ संख्या 1. अशा 1 ते 100 मध्ये 8 आहे. नंतर पुढचे सम विषम संख्या. आता सम विषम संख्या तुम्हाला माहित आहे, ज्या संख्येच्या शेवटी बघा विद्यार्थी मित्रांनो 0, 2, 4, 6 आणि 8 ह्या अंकांपैकी एखादा अंक जर युनिट प्लेसला एकच स्थानी येत असेल तर ती संख्या असते समसंख्या. लक्षात ठेवा. बघा शेवटी आली 2, इथं 2 आहे म्हणजे ती काय झाली सम. 0 शेवटी काय दिलेला आहे 0, इथं 0 आलेला आहे म्हणजे ती काय झाली संख्या समसंख्या झाली. विषम संख्येचंही तसं समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. इंग्लिश अंक घेतो 1, नंतर 3, नंतर 5, 7 आणि 9 यापैकी कोणताही अंक जर युनिट प्लेसला म्हणजे एकाच स्थानी येत असेल तर ती संख्या असते विषम संख्या. काय असते, विषम संख्या. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे तुम्हाला सम आणि विषम संख्या शोधता येतील. आता बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, मोठ्यात मोठी 3 अंकी समसंख्या. आता मोठ्यात मोठी 3 अंकी समसंख्या काय आहे, मोठ्यात मोठी 3 अंकी समसंख्या. मोठ्यात मोठी संख्या जर सांगितली तर 999, सम सांगितली म्हणून इथं 8 घेतला. आणि लहानात लहान 3 अंकी समसंख्या, लहानात लहान 3 अंकी समसंख्या 100. यांच्या बेरजेची दुप्पट, यांच्या बेरजेची दुप्पट करायची म्हणजे यांची बेरीज करा. 8, 9, 9 आणि 1 10. यांची दुप्पट करण्यासाठी 2 ने गुणा किंवा त्या संख्येत ती संख्या मिळवा. तुमच्यावर आहे, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही सोडवू शकतात. याची दुप्पट. आता 8 आणि 8 16 होतात. 6 एक हाताला घेतला. 9 आणि 9 9 दुनी 18. 18 ने 19 ते 9 पुन्हा एक हाताला. इथं एक जसाच तसा यांची बेरीज केली 2. 2196. आता याची दुप्पट 2196 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये 2196. ह्या पद्धतीने असे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात, म्हणून यांचा अभ्यास तुम्ही करायला हवा. पुढचा प्रश्न 6 काय सांगितले ते बघून घेऊया. जर एक संख्या विषम, जर एक विषम संख्या म असेल तर तिच्या लगतची पुढची विषम संख्या कोणती असेल. आता बघा एक विषम संख्या, मग विषम संख्या घेतो 3. म असेल, मच्या जागेवर घेतला मी 3 समजून देण्यासाठी. जर एक विषम संख्या म असेल तर तिच्या लगतची पुढची विषम, त्याची लगतची पुढची विषम म्हणून 1 मिळवला तर त्याची पुढची सम. मग किती मिळवले तर त्याच्या पुढची विषम संख्या मिळेल. विषम संख्येत विषम संख्या म्हणजे +2. बघा 3 मध्ये 4 आणि 5 याच्यात जर 2 मिळवले तर किती झाले 5. मग किती मिळवले 2, म्हणजे म मध्ये किती मिळवावं लागतील 2. असं कुठं दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. आणि मागची विचारली तर वजा. आणि आणखी तुम्हाला असे देऊ शकतात, एक विषम संख्या आहे तर त्याचा पुढची, आता म विषम संख्या आहे, म ही काय विषम आहे, म ही विषम संख्या आहे तर त्याच्या लगतची पुढची समसंख्या कोणती, लगतची पुढची म्हणून लगत असेल तर 1 मिळवायचं. 1 मिळवला म्हणजे समसंख्या मिळते. आता ह्या गोष्टी काही तुम्हाला लक्षात असल्या पाहिजे. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आणखी मोठा होतोय, नाहीतर आपण पुढे 1 ते 100 मधील मूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या बघणार होतो. त्याचा व्हिडिओ मी लगेच तयार करून तुम्हाला संध्याकाळी किंवा उद्या पाठवतो. हा तर आज दुपारपर्यंत तुमचा जोड येऊन जाईल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी.
पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे राहिलेले जे 5-7 टॉपिक आणखी उद्या घेईल आणि त्यांची रिव्हिजन तुमच्याकडे होऊन जाईल. जर व्हिडिओ जास्त मोठा केला विद्यार्थी मित्रांनो, महारिव्हिजन म्हणजे काय, 2-3 तास व्हिडिओ असतो, तो एका दिवसात पूर्ण रिव्हिजन असते. पण तुम्ही लहान आहेत म्हणून तुमच्यासाठी तो व्हिडिओ मी लहान तयार करतोय.